7:45 ला ऑफिशियल्स आपल्याला मॅच ऑन करायचे, सूचनेकडे लक्ष द्या. फिल्डिंग सीट करा. I11 कोण आणि पूर्वार्धाला होईल प्रारंभ. सामना सुरू होईल. सुंदर मैदाने आणि अगदी आपण पाहतोय सुंदर लाईट्स, संपूर्ण आमची मंडप व्यवस्था, जनरेटर असतील, VIP डाईज वर आमचे सर्व ग्रामस्थ आणि काही पाहुणे मंडळी. 17 मार्चला प्रदीपजी कोंडिलकर यांचं इथे आगमन झालंय. तसेच नितीन नथुराम म्हात्रे यांचे या व्यासपीठाकडे आगमन होते. विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोण त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर I11 कोण संघानं टॉस जिंकला आणि पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. बहुतांश संगणकाचा तोच प्रयत्न असतो का आपण फिल्डिंग करावी. सन्माननीय सर्व आमचे आयोजन कमिटी मेंबर्स या स्पर्धेसाठी त्यांची प्रचंड मेहनत. आई गावदेवी क्रिकेट संघ आजीवले. सामना सुरू होते. चला मॅच ऑन. रोहित आमच्या समेत, अक्षय म्हात्रे वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे अक्षय, ज्यानं I11 कोणसाठी चांगलं योगदान दिलं. उदयमुख खेळाडू, पदार्पणाचा संघासाठी चांगला खेळलाय आणि आता पहिलं षटक हाताळतो अक्षय. पहिला चेंडू ऑन दी राईज, झेल घेण्याची संधी आणि विकेट मिळाले. पहिला धक्का बॅटिंग टीम तुरमाळेवर आणि इम्पॉर्टंट बॅट्समन ज्याचं थांबणं मैदानावर महत्वाचं होतं, दिनेश कायकर आउट. व्यासपीठाकडे आगमन झालंय. तसेच नितीन नथुराम म्हात्रे विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोण यांचे या व्यासपीठाकडे आगमन झालंय. आमचे सरपंच आहेत, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. बघा ग्रुप बी, आजचे ग्रुप बी चे संघ खेळतात आणि सूचना आलेत एकाच एंडने आपण खेळणार आहोत आज. तर सर्व संघनायक असतील, खेळाडू या सूचनेकडे लक्ष द्या. 7:45 ला पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र समाप्त होईल. अभिषेक क्लिफ्टर्स 11 तुरमाळे विरुद्ध I11 कोण. मॅच ऑन. विकेट मिळाली, ज्याचं थांबणं मैदानावर होतं. दिनेशनं थोडी घाई केली, आक्रमक पवित्रा धारण केला आणि त्याला बाद केलं गोलंदाज अक्षयनं. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून. लॉंग ऑफला प्रयत्न होईल, कव्हर कडे नकार देतोय फलंदाज ऋषी घरत आणि संकेत आलाय. क्रमांक 3 वर संकेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक अक्षय म्हात्रे, विकेट मिळाले. गावदेवी मैदान आजिवलीची स्पर्धा. तर कैलासवासी सारिका 11 कोण या नावानं आज कोण संघ खेळतो आणि त्यांचे पुरस्कर्ते संदेश म्हात्रे. ओ गुड बॉलिंग. गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू स्ट्रेट होता आणि ते डॉट बॉल. आतापर्यंत अक्षयला आपण जरूर पाहिलं विकेट, सिंगल, डॉट. एकूण धावसंख्या धावफलकावरची टोटल एक. कमबॅक चांगला केला अक्षयनं. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. पॉवर प्ले मध्ये अक्षयनं जी गोलंदाजी केली ना, कौतुक करावं लागेल. 3 चेंडू मध्ये अजूनही कोणते प्रयत्न त्यांनी करून दिले नाही. बाद करण्याची संधी होती मात्र नाहीये. धावसंख्या आपण जरूर पाहू शकतो. संघाची धावसंख्या टोटल 3. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा टोटल पाहतोय 3 वर. ऋषी घरत आणि संकेत स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. संकेत ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. अवांतर धावेनं पुन्हा धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत 2 चेंडू खराब आले. सुरुवातीला 3 चेंडू संकेतनं चांगले डिलिव्हर केले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 चेंडू खराब. आतापर्यंत धावा धावफलकावरती 4. सामन्यातील पूर्वार्ध एका सेंडना आज सर्व सामने होणार आहेत. अक्षय म्हात्रे नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न. ओ मागे ठेवला चेंडू, गॅप मध्ये खेळला, डीप कडे, लॉंग ऑन कडे प्रयत्न होते मात्र विरुद्ध दिशेने हा प्रयत्न झाला. बॅकअप रेडी होतं. नकार, पुन्हा धोका. ओ थोडस ताळमेळ बिघडला. फिल्डिंग टीम
हॅलो रामजी म्हात्रे कोणगाव यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय म्हात्रे विकेट सिंगल डॉट धावा फलकावरती टोटल 6. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट नाव. ओ स्ट्रेट हिट पॉवरफुल लॉंग ऑफ कडे. ओ गुड चांगलं बॅलन्स होतं तालमेल चांगला आणि इथे विकेट. तर 2 विकेटसाठी दीपकजी म्हात्रे माजी सरपंच आणि कोणचे माजी सरपंच दीपकजी म्हात्रे 1000. गोलंदाजांना सुवर्ण संधी फलंदाजांना सुद्धा सुवर्ण संधी. अभिषेक पाटील आहेत सलग 3 षटकारासाठी प्राइज आहे 5000. धावसंख्या आपण पाहू शकतो संघाची 6 धावा. विकेट मिळाली. आतापर्यंत पाहिलं गोलंदाज अक्षयचं पहिलं षटक. एकूण धावा फलकावरती 7. 2 गडी बाद झाला फलंदाज दिनेश संकेत. बॅटिंग लाईनअप मध्ये सलामीवीर दिनेश, त्यानंतर क्रमांक 3 चा संकेत. धावसंख्या टोटल 6. फलंदाज झाला अक्षय चोरगे. बॅटिंग टीम तुरमाळे 4 षटकं म्हटली तर तुम्हाला 35 40 45 या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागते. मात्र अक्षयनं पॉवर प्ले मध्ये सुंदर गोलंदाजी केली. इम्पॉर्टंट विकेट जरूर मिळाले. यावेळेला सावध फटका खेळला. प्रयत्न चांगले झाले. सिंगल. बघा टीम मीटिंगची परवानगी नसणारे त्या सुद्धा सूचना आहे. तुम्ही 2 ओव्हर नंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. या सुद्धा सूचना आहेत. एका एंडनं सुद्धा आज खेळायचे. तर कॅप्टन संघनायक खेळाडू असतील त्यांनी नोंद घ्या. पहिल्या षटकानंतर धावा 7. बॅटिंग टीम अभिषेक लिफ्टर 11 तुरमाळे. बॅटिंग टीम पाहतो आई 11 कोण विरुद्ध. तर नेक्स्ट मॅच होईल कर्तेश्वर मोटेबिंगार आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे या सूचनेकडे आपण लक्ष द्या. कर्तेश्वर मोटेबिंगार कारण 11 मॅचेसचा आजचा शेड्यूल आहे आणि जेवढे खेळाडू आणि संघनायक आम्हाला कोऑपरेट करतील तेवढे आम्ही मॅचेस थोडे स्पीडली खेळू. जर थोडा डिले झाला यासाठी आम्ही सूचना देतो. 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आणि एका एंडनं सर्व सामने होतील. सामना सूर्य 7:45 ला पहिला चेंडू पडला. धावा फलकावरती 7. अक्षय म्हात्रेनं आपल्या षटकामध्ये 7 दिला. 2 विकेट. आता गोलंदाज झालाय अनिकेत म्हात्रे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुरमाळे किती धावांचं टार्गेट सेट होईल आणि क्रिकेट खेळामध्ये तुमचं संयम महत्वाचं असतं. मात्र ज्या पद्धतीनं अक्षयनं गोलंदाजी केली. ओ लॉफ केले चेंडूला. टॉस चेंडू यष्टी रक्षक येतील. प्रयत्न झाले. यस पंच ऑन करतात. रेफर करूया आपण वेस्ट हाईट साठी. टीव्ही अंपायर कडे जाऊया. पहिला चेंडू होता अनिकेत. जास्त उंची होती आणि तिथे प्रहार करण्याचा प्रयत्न. फेर अनफेअरची चर्चा जरूर होईल आणि यस नो बॉल. धावसंख्या अवांतरनं पुढे सरकेल. फ्रीचा बॉल असेल. संधी असेल पुन्हा एकदा खोलून खेळण्याची. स्ट्राइक रेंजला पुन्हा सज्ज होईल ऋषी घरत. ओ फ्रंट फुटला आले. लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. कार्पेटच्या माध्यमातून हा जमिनी लगतचा फटका. सिंगल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा टोटल 10 या धावसंख्येवर 10 रन्स. अनिकेत आतापर्यंत आपण पाहिलं एक अपवाद वगळला तर एकही मोठा फटका आला नाही. ज्यामध्ये दिनेश संकेत अक्षयचं 7 धावेचं षटक. अनिकेत म्हात्रे षटक हातळतो. धावसंख्या टोटल 10. मागे ठेवला चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग कमबॅक. ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते आपण कौतुक करूया. कैलासवासी सारिका म्हात्रे 11 नावानं आज कोण संघ खेळतोय. अक्षयने जे चेंडू हाताळले त्यामध्ये एकही मोठा फटका आला नाही. त्यानंतर अनिकेतची गोलंदाजी पाहिली. आतापर्यंत 2 चेंडू धावफलकावर टोटल धावसंख्या 10 10 रन्स. अभिषेक लिफ्टर 11 तुरमाळे. ओव्हर नंबर 2 पूर्वार्ध प्रगतीपथावर फर्स्ट इनिंग. धावसंख्या टोटल 10. संत गतीनं सुरुवात तुरमाळेकडून. ओ
आक्रमण जरूर होते, मात्र या भेदक जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं का कधी कधी रिलीज ऑफ डिलिव्हरी तुमच्याकडे चांगली असेल, चेंडू हाताळताना जर तुमचा दिशा टप्पा व्हेरिएशन आणि व्हरायटी मिक्स जर तुमच्याकडे गोलंदाजी असेल तर तुम्ही आक्रमकतेला थांबवू शकता. आणि तीच धारदार गोलंदाजी अनिकेत कडून होत्या. तो त्याच्या सुंदर गोलंदाजीचा वापर करतोय. सिंगल, 2 डॉट, नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं. आता ऑफ स्टंपला ठेवला, चेंडू आतमध्ये आला. गुड बॉलिंग. अनिकेतची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. दबाव तंत्राचा त्यांनी वापर केला. असं म्हटलं जातं का प्रत्येक गोलंदाजाकडे काही स्टॉक बॉल असतात आणि त्यामध्ये अनिकेत त्याचा वापर करतो. 3 चेंडू त्याने डॉट सलग उभं ठेवलं स्ट्रायकर एंडला. अक्षय चोर गेला. 3 चेंडू डॉट अक्षय. स्लोवर वन, पुन्हा चतुर चालाक बुद्धिमान क्रिकेट फसवलं आणि आपल्या इंटेलिजंट क्रिकेटनं पूर्णपणे दबाव निर्माण केला. बॅटिंग टीम तुरमाळे. डाव थोडासा गडगडलाय. ही कामगिरीमध्ये घसरगुंडी झाली आणि धावा आपण पाहतोय 10 वर. आता 3 धक्के मिळालेत. बॅटिंग टीम तुरमाळे 10 वर 3 गडी बाद. आपण पाहतोय सानिया डीजे नितीन आज त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला त्यांचं सुद्धा चांगलं योगदान आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ 24 ला इव्हेंट. आज 24 ला इव्हेंटची बी टीम या स्पर्धेला कव्हर करते. ए टीम आज रायगड प्रीमियर लीग मध्ये व्यस्त आहेत आणि आज आमचे ज्युनियर 24 लाईव्हची संपूर्ण टीम. ओव्हर नंबर 3 आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी अनिकेत चालला बॉल, मात्र इथे आक्रमण आल्या आल्या मात्र दाखवून दिलं. चोख प्रत्युत्तर नितेश कायकरच्या बॅट मधून हा फटका दमदार. कर्तेश्वर मोठे विंगारा संघाचा संघनायक आणि रॉयल स्पोर्ट उळवे संघाचा संघनायक. ऑफिशियल पहिला कॉल असेल टॉसविनसाठी. जर संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी नसेल तर समोरच्या संघाला टॉस दिली जाईल याची आपण नोंद घ्यायच्या. आमच्या मंचकावर अरविंदजी चौधरी, माजी उपसरपंच नितलास यांचे या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. तसेच अभिषेकजी पाटील तुरमाळे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही अमितजी गायकर आणि आई गावदेवी क्रिकेट संघ अजिवली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. यस गीतेश, बघा 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि जेव्हा इमर्जन्सी पाणी हवं असेल तर तुम्ही अंपायरना कॉल करा, नाहीतर आमच्या कमिटी मेंबर्सकडे कॉल करा. स्टेजवर इशारा केला तरी चालेल. 2 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेकसाठी तो वेळ देतो. शॉर्टेस्ट टीम मीटिंगसाठी 7:45 ला पहिला चेंडू पडला आणि दिनेश सर आता ज्या पद्धतीनं मॅच सुरू मी म्हणेन चांगला वेळ आहे. 7:56 झालेत. आपल्याला 4 षटकं काही करून 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. कर्तेश्वर मोठे बिंगार रॉयल स्पोर्ट्स उलव्या आणखीन एक चांगल्या लढतीचा आनंद. तो सामना आपण मॅच नंबर 2 ग्रुप मध्ये पाहणार आहोत. हॅलो, सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. माझे उपसरपंच आणि नेहमीच आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचे आवर्जून उपस्थित लाभत असतात ते कैलासजी म्हात्रे यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय संजय दादा म्हात्रे सदस्य गुरुराम पंचायत कोण यांचं देखील या व्यासपीठाकडे आगमन झालं. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. अनेक सारे मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. ओ टू सागर सर. या सर्व अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. डीपकडे हा चेंडू खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षणाचं साह्य मिळालं नाही आणि पंचांचा इशारा आलाय लेग बाईस. हा बोनस जिथे थोडासा दबाव होता. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर धावा आल्या 9 आणि इथून जर चांगली धावसंख्या सेट झाली तर तुरमाळे संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. जशा पद्धतीनं क्रमांक 5 वर नितेश आला, त्यांनी आपल्या मोठ्या फटक्यानं चोख प्रत्युत्तर दिलं अनिकेतला. आता षटक क्रमांक 3 मनीष म्हात्रे. मनीष म्हात्रेला पाहते. ओव्हर नंबर 3 धावसंख्या, टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 21, 3 गडी बाद.
गुड बॉलिंग, प्रचंड वेग होता, वेगवान गोलंदाज आहे मनीष, वेग त्याच्याकडे चांगला आहे आणि ती गुणवत्ता त्यांनी दाखवली. आतापर्यंत 3 चेंडू मनीषने ज्या पद्धतीने फेकल्या आणि त्यामध्ये कोणत्याही संधी त्यांनी निर्माण करून दिल्या नाही आणि वेगावर कंट्रोल तुमच्याकडे असेल तर ती चांगली गोलंदाजी होताना आपण अनेक वेगवान गोलंदाज पाहतो आणि आता मनीष त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो. ओव्हर द विकेटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करेल, निघालेत 2 धावेसाठी. गुड रनिंग, सिंगल डबलला महत्व देत असताना तुरमाळे संघ आतापर्यंत प्रवास करतोय. धावफलकावर धावा नमूद होतील. एकूण धावसंख्या 23. अभिषेक लिफ्टर 11 तुरमाले हा संघ बॅटिंग करतो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजची शेवटची रात्र ग्रुप बी चा फ्रेश लॉट्स असेल, त्यानंतर क्वालिफायर मॅचेस आपण सुरू करणार आहोत. आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला, डीप कडे आहेत फिल्डर, गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा चांगला दर्जा दाखवला आणि असं म्हटलं जातं का क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं आणि फिल्डिंग टीम आज ज्या पद्धतीनं कोण गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, कैलासवासी सारिका मात्रे 11 नावानं आज खेळतोय संघ कोण आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अक्षय, अनिकेत, आता मनीष षटक हाताळतोय. स्ट्रायकर रेंजला सज्जोल फलंदाज फ्रंटफुटला आले, फटका बनवला, लॉफ केलाय ऋषी खरच्या बॅट मधून, दिमागदार बिग शॉट षटकार. सहा धावेने धावफलक पुढे सरकले. टोटल रन्स पाहू शकतो 30 वर. बघा आम्ही 2 कॉल ऑलरेडी केलेले टॉस साठी, करतेश्वर, मोठे भिंगार आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे. यानंतर होणारी जी पुढची मॅच आहे या दोन्ही संघांना सूचना आहेत. 24 लाईव्ह आणि सर्व आमची आयोजन कमिटीच्या वतीनं ही सूचना असेल. काही त्यांची पाठीराखे लाईव्ह पाहत असेल, पंचांची पुन्हा डिमांड आले. चला 12 मॅन पाणी घेऊन जा. टीम मीटिंग साठी आम्ही 2 षटकानंतर वेळ देतो. ऑफिशियल्स आपण थोडा कनेक्ट राहा. 3 षटकानंतर धावफलक बॅटिंग टीम संघ पोहोचला 30 वर आणि गडी बाद झाले 3. कंप्लीट आपल्याला रोहित माहिती देतो. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स आपण कंप्लीट केलेत आणि जर हा वेळ रोहित आपण आज मेंटेन केला तर कदाचित जास्त उशीर लागणार नाही 11 मॅचेस कंप्लीट व्हायला. संपूर्ण आमचे आयोजक आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली. आज शनिवार सॅटर्डे नाईट शेवटची रात्र आई गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीनं आज शेवटच्या रात्रीमध्ये पाहतो आपण एक संघ क्वालिफाय होईल. 17 मार्चला या स्पर्धेची सुरुवात झाली. नाईट रजनी स्वरूपात 3 षटकानंतर आजिवलीच्या या मैदानावर आज आपण पाहतोय फायनलची नाईट. धावसंख्या टोटल 30. टॉस साठी कॉल ऑलरेडी झालेले आहेत, यानंतर कॉल होणार नाही आणि आयोजकांचा इशारा आला एक कॅप्टन प्रेझेंट असेल, एखादा नसेल तर समोरच्या संघांना टॉस विन किंवा आम्ही पॅनल्टी. बघा 2 संघांना आतापर्यंत हा रूल्स कंटिन्यू केला आणि जे इंडिव्हिज्युअल प्राइज आपण देणार आहोत बॅट्समन, बॉलर, फिल्डर आणि सिरीज त्यांची काउंटिंग पहिल्या 3 मॅचेस पर्यंत असतील. तर पहिल्या रात्रीपासून आम्ही सूचना देतो. ओके, तर सुपर 5 जे क्वालिफाय होणार आहेत आणि सुपर 5 ची जी बाय आपण देणार आहोत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश, तो संघ असेल 40+चा. सूचनेकडे लक्ष द्या. धावसंख्या टोटल 30. आकाश मात्रे आला शेवटचं षटक, स्लॉग ओव्हर. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 7, 9 आल्या सेकंड ओव्हर मध्ये 14 आल्या तिसऱ्या षटकामध्ये. आता आकाश मात्रेचं शेवटचं षटक. सन्माननीय अतिथी नामदेवजी गादाडे यांचे या व्यासपीठाकडे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या 30. आकाश मात्रे ओव्हर द विकेटनं ऑफ स्टंप वर चेंडू ठेवला, काहीची उंची दिली होती चेंडूला, पॉइंटकडे ढकलण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न असफल राहिला. धावसंख्या आपण पाहतोय बॅटिंग करताना नितेश कायकर आतापर्यंत 6 चेंडूचा सामना करताना त्यांनी वैयक्तिक योगदान दिले, 9 धावा. आकाश मात्रे पुन्हा एकदा सज्जोल, छोटासा रनअप आहे. आता टप्पा मागे आकडला, स्विंग चेंडूला होता, वेग सुद्धा होता. बघा बोटाची जादू दाखवली त्याने. आता या चेंडूवर थोडासा किमयागार राहिलाय,
प्रयत्न करतोय नितेश, जाणीवपूर्वक फटके त्याला खेळायचे. ती आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू डॉट सुद्धा खेळलेत. चेंडू शिल्लक राहिले 4. नेक्स्ट बॉल, पुन्हा टप्पा मागे ठेवला आणि बीट करताना गुड बॉलिंग, चलाखी दाखवली. याला म्हणतात बुद्धिमान क्रिकेट. गुड बॉलिंग आकाश मात्रे. स्लॉग ओव्हर मध्ये अशी कारनामे करणं त्याला इंटेलिजंट म्हटलं जातं. आणि आपल्या बुद्धीचा वापर करत फलंदाज क्रमांक 5 ला आला, ज्याने डावाची सुरुवात षटकाराने केली, त्याला आता शांत बसवलं. तब्बल 5 चेंडू डॉट खेळला नितेश आणि सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. पुन्हा सेम टप्पा ठेवला. आता फटका फसलाय. फिल्डर आहे तिथे जेल सोडलाय. शॉर्ट कव्हरला. हे अपेक्षित नसतं. कधी कधी जेव्हा गोलंदाज चांगली मेहनत करतो आणि जर क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही तर गोलंदाज थोडा नाराज असतो. मात्र मोटिवेट केलं, चालेल, बऱ्यापैकी थांबवलंय. तुरमाले संघाला गोलंदाजी करणाऱ्या कोण संघानं 4 चेंडूचा खेळ समाप्त. एकूण धावफलक 31. किती टार्गेट सेट होईल? शेवटचं षटक आहे पूर्वार्ध, फर्स्ट इनिंग. चेंडू शिल्लक राहिले 2 धावा. 31. सेम बघा, जी गोलंदाजी आज केली ना, विकेट टू विकेट, स्टंप टू स्टंप, जी लाईन हाताळली आणि ज्या पद्धतीनं नितेशवर दबाव निर्माण केला, अखेर तो बाद झालाय. कर्तेश्वर मोठे विंगर टीमचा संघनायक आणि रॉयल स्पोर्ट उल्वे टीमचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर संघनायक उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला टॉस देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी. बघा गीतेश, आतापर्यंत आपण त्यांना 5 कॉल दिले. एवढे कॉल कुठल्याच संघानं होत नाही. आपण लॉट्स तुम्हाला खूप अगोदर शेअर होतो आणि डिसिप्लिन मेंटेन व्हायला पाहिजे. गोलंदाजी चर्चा करूया. आकाशनं ज्या पद्धतीनं लाईन आणली, बघा सर्वच चेंडू त्याच टप्प्यावर ठेवल्या आणि तीच अचूक टप्पा लयबद्ध. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक होऊ द्या. आकाश मात्र गुड बॉलिंग. स्लॉग ओव्हरचं षटक फक्त राहिलं 1 धावेचं. गुड बॉलिंग, सच गिफ्ट बॉलिंग साईड. आणि आज हे गिफ्ट दिलं आकाशनं. या मॅच मध्ये तुरमालेचा डाव थोडासा कोसळला. पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त. धावा झाल्या 31, टार्गेट 32. ओ टू गीतेश. सन्माननीय अतिथी नामदेवजी बात्रे, शिवशोभा हॉटेलचे सर्व यांचे या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सचिनजी गायकर यांना की आपल्या शुभ हस्ते तर इथे मात्र सन्मान केला जाईल. सन्माननीय अतिथी दीपकजी मात्रे, माजी सरपंच गुरुराम पंचायत कोण आणि विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोण यांचा इथे सन्मान केला जातोय. मी दीपक दादा मात्रे यांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि समाजसेवेसाठी सातत्याने ओळख राहणारा हे व्यक्तिमत्व, एक दिलदार मनाचा प्रामाणिक सच्चा माणूस, आपल्या कामाशी एकनिष्ठ असणारा हे व्यक्तिमत्व आणि युवकांचा कुठलाही प्रश्न घेऊन जा, तो प्रश्न मात्र तिथे कंप्लीट केला जातो. असं एक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय दीपक धाया मात्रे, माजी सरपंच गुरुराम पंचायत कोण आणि विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोण, त्यांची देखील स्पर्धा, एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. येणाऱ्या एप्रिलमध्ये माजी सरपंच चषक कोणगावच्या नगरीमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांचा इथे सन्मान केला जातोय. पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर खजिनदार, माजी उपसरपंच गुरुराम पंचायत कोणचे सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. कर्तेश्वर भिंगार टीमचा संघनायक इथे आलाय. मी विनंती करतोय रॉयल स्पोर्ट उल्वे टीमच्या संघनायकाला आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय अरुणजी पाटील बोरले यांचा इथे सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय आदेशजी घरत, विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोणचे
सन्माननीय आदेशदादा घरत यांना विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आदेशजी घरत यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. उलवे संघाच्या संघनायके नोंद घ्यायची. जर पहिला बॉल पडला तर मात्र टॉस विन भिंगार संघाला दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आदेशजी घरत यांचा इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक अमितजी गायकर आणि सचिनजी गायकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय संजयजी मात्रे विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोंच सन्माननीय संजयदादा मात्रे यांचा इथे सन्मान केला जातो. मी दादांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. संजयजी मात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय नामदेवजी गाताडे यांना विनंती करतोय माझे ग्रामपंचायत सदस्य की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी क्रिकेटवर असणारा अपाट प्रेम कुठेही स्पर्धा असू दे मात्र हे नाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ते नामदेवजी गाताडे साहेबांचं इथे यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय नामदेवजी मात्रे शिवशंभो हॉटेलचे सर्व आज मात्र भिंगार संघ इथे खेळताना दिसत आणि भिंगार संघाचे बिग सपोर्टर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. नामदेवजी मात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. दीपकजी मात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो दीपकजी मात्रे यांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायच्या. बरेचसे मान्यवर मात चालू ठेवायचे या स्पर्धेला उपस्थित राहिल्यात त्या सर्वांचा इथे सन्मान केला जातोय. दीपकजी मात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. अमितजी गायकर आणि सचिनजी गायकर यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय प्रदीपजी कोंडिलकर यांचा इथे सन्मान केला जाईल. प्रदीपजी कोंडिलकर यांचा इथे मात्र सन्मान केला जातो. शानदार सुंदर सुरुवात रुबाबदार सुरुवात करत असताना अनिकेत मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय षटकार. प्रदीपजी कोंडिलकर यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय प्रदीपजी कोंडिलकर यांचा इथे सन्मान केला जातोय. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय जेडीजी भोपी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी जेडी भोपी यांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय अरविंदजी चौधरी माजी उपसरपंच नितलस या मान्यवरांची इथे उपस्थित लाभले. सन्माननीय अरविंदजी चौधरी यांचा इथे सन्मान केला जाईल. दादांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. जेडीजी भोपी यांचा इथे सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. थोड्याच वेळात टॉस देखील केला जाईल. एका साईडला असेल कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्याच्या विरोधात रॉयल स्पोर्ट उलवे टीमला आपण पाहतोय. अरविंदजी चौधरी माजी उपसरपंच नितलस यांचा इथे सन्मान केला जाईल. तसेच अशोकजी पाटील तुरमाळे या दोन्ही मान्यवरांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. राजकारणामधील ही धुरंधर व्यक्तिमत्व या मान्यवरांचा इथे मात्र स्वागत केलं जातोय. सचिनजी गायकर आणि अमितजी गायकर आई गावदेवी क्रिकेट संघ अजुली यांच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय रामजी मात्रे कोणगाव यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की त्यांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. मान्य श्री मधुकर कानूगायकर माजी सरपंच गुरुराम पंचायत कोण यांचं इथे आगमन झालंय. बाबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. तसेच कोणगावचे प्रतिनिधी नागरिक संभाजी मात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय की दादांना की आपला सन्मान
स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. तसेच मोहनजी पाटील यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. ऐकूया दुसरं सत्र कसं रंगत आहे. मोहनजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. मी दादांना विनंती करतो की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी यायचं. मॅच मात्र चांगली चालू आहे मैदानामध्ये, परंतु बरेचसे मान्यवर मात्र या स्पर्धेला व्हिजिट देतात. मोहनजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातं. ॲडव्होकेट देवेंद्रजी बडे यांचं आगमन होते, ज्यांनी या स्पर्धेसाठी इंटरनेटची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि प्रथम पारदर्शी चषक त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. ते देवेंद्रजी बडे यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सन्माननीय अतिथी कैलास दादा म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभास्ते आजच्या पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅचचं इथे मात्र टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. एका साईडला असेल कर्तेश्वर मोठे विंगर टीम आणि त्याला फाईट करत असताना आपण पाहू शकाल रॉयल उल्वे टीम. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग असेल, याची आपण नोंद घ्या. टॉस केला जातोय कैलासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. छापा टॉस जिंकलाय रॉयल उल्वे टीमने. काय निर्णय असेल? बॅटिंग. तर नक्कीच बॅटिंग करत असताना समोर कर्तेश्वर बिंगर टीम आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. तर ठीक आहे, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. मॅच चालू आहे. तर ऐकूया दुसरं सत्र कसं रंगतंय. गुरुवारी आमच्या दिनेशजी पाटील सर यांच्या गोडवणीतून. धन्यवाद. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो आणि त्याचबरोबर लोकनेते दिवा पाटील साहेबांसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली वातावरण घेऊन चालतो या उत्तरार्धाकडे. उत्तरार्ध कदाचित 1-2 बॉलचाच राहिला की काय असं वाटायला लागलं. सरळ बॅटनं धावा येत आहेत, परंतु आजकालच्या पिढीला वाकडी बोटं करायची सवय लागली आहे आणि तीच इथं मात्र पाहिली. चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे तो अनिकेत म्हात्रेचा. जेवढ्या जमतील तेवढ्या धावा स्वतः करून घ्यायचा, परंतु स्विच हिटचा प्रयत्न होता. धावा उरलेत फक्त आणि फक्त 5च. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. कर्तेश्वर भिंगार आणि रॉयल स्पर्स उळवे. जसा सामना संपेल मैदान रिकामं सोडायचं नाही आहे आणि इथे मात्र एकट्या पठ्ठ्यानं अनिकेत म्हात्रेनं धावा उडवल्या. बॉल मात्र सीमारेच्या बाहेर षटकार ठोकला आणि निव्वळ 10 बॉल्समध्ये हा सामना जिंकला आणि सगळ्या मंचावर बसलेल्या कोणकरांना खुश केलं. नितीन नथुराम म्हात्रे यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोच नितीनजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. तसेच संदेशजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. तसेच संदेशजी म्हात्रे, सारिका इलेव्हनचे पॅकर. चला भिंगार संघ आपण मैदानाकडे रवाना व्हा.